हे मेदकूट आपण मस्त मऊसूद भातासोबत खाऊ शकतो। मस्त असं वरून तूप घालायचं हे मेदकूट घातल्यानंतर, किंवा आपण चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो। या मेदकुटामध्ये चटणी घालायची आपण खाण्यासाठी जी बनवलेली असते ती। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला 3 ते 4 महिने टिकणारा असा पारंपरिक पदार्थ करायचा आहे, तो म्हणजे मेदकूट। हे मेदकूट तुम्ही गरम गरम भातावर खाऊ शकता, किंवा तुम्ही असं चटणी त्याच्यामध्ये टाकली ना तर पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतात। लगेच रेसिपीला सुरुवात करू। मेदकूट साठी आधी आपण साहित्य बघून घेऊ। हे साहित्य योग्य प्रमाणात घेतलं ना तर मेदकुटाला खूप छान अशी चव येते। 1 वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। अर्धी वाटी उडदाची डाळ आहे, अर्धी वाटी तांदूळ आहे, पाव वाटी मुगाची डाळ आहे आणि पाव वाटी गहू आहेत। मेदकुटामध्ये काही मसाले घालायचे आहेत, त्यासाठी मी 2 चम्मच धने घेतलेले आहेत, अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे, 5-6 मिरी घेतलेली आहे, 5-6 लवंग घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत मी, या 4 तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि अर्धा चम्मच मेथी दाणे घेतलेले आहेत। 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, 1 चम्मच सुंठ पावडर आहे आणि 1 चम्मच हळद पावडर आहे। आपल्याला आता हे सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहेत मस्त। फक्त त्याच्यामध्ये हळद, सुंठ, हिंग आणि मीठ नाही भाजायचं आहे, बाकी सर्व भाजून घ्यायचं आहे। धान्य भाजून घेण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि धान्य भाजून घेण्याच्या आधी आपल्याला हे ओलं कापड करून पुसून घ्यायचं आहे। तर आपण आधी हरभऱ्याची डाळ घालून घेऊ। ही डाळ आपल्याला मस्त अशी मीडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायची आहे। डाळ बघा छान अशी खमंग भाजली गेलेली आहे, काढून घेऊ आपण। गहू सुद्धा पुसून घेतलेले आहे, हे सुद्धा भाजायला टाकू। गहू सुद्धा आपले मस्त असे भाजून गेलेले आहेत, मस्त त्याच्यामधून असा चटचट आवाज येत आहे, हा बघा। तर आता हे सुद्धा काढून घेऊ। तांदूळ सुद्धा पुसून घेतलेले आहे। तांदूळ बघा एकदम मस्त असे भाजले, पूर्णपणे असे पांढरे पांढरे झालेले आहेत, मस्त खमंग भाजले गेले आणि मस्त असे हलके फुलके झालेले आहेत, हे सुद्धा काढून घेऊ। आता टाकू मुगाची डाळ। ही डाळ सुद्धा पुसून घेतलेली आहे। मुगाची डाळ सुद्धा मस्त अशी खमंग भाजली गेलेली आहे, काढून घेऊ। आता उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे। ही डाळ सुद्धा मी पुसून घेतली होती। हे सर्व साहित्य मी एकदम मीडियम गॅसवर भाजत आहे, बघा तुम्हाला दाखवते। ही डाळ सुद्धा आपली छान भाजली गेली, ही सुद्धा काढून घेऊ। आता आपल्याला याच गरम कढईमध्ये धने घालून घ्यायचे आहेत, जिरे पण लगेच घालून घेऊ, मोहरी घालू, लाल मिरच्या, लवंग, मिरे आणि मेथी इथेच घालून घेऊ आपण। गॅस बंद करून दिलेला आहे आणि या गरम पॅन मध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। गॅस बंद केला होता तरी सुद्धा गरम पॅन मुळे ते छान असं भाजलं गेलेलं आहे आणि याचा खूप छान असा सुगंध येत आहे। हे सुद्धा आपण आता या डाळींमध्येच काढून घेऊ। हे भाजलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। हे गरम गरम कधीच दळायचं नाही, पूर्णपणे गार करून घ्यायचं। गरम जर दळलं ना तर त्याला घाम येतो आणि मग त्याला असं बुरशी वगैरे लागते। आपलं हे धान्य गार होत आहे तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊ। मीठ, हळद, सुंठ वगैरे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। हळद, सुंठ टाकलं, हिंग टाकून घेऊ, मीठ टाकून घेऊ, याच्यामधल्या मिरच्या टाकून घेऊ आणि आधी हे आपण थोडंसं फिरवून घेऊ। तर हे आपण आता गाळणीने गाळून घेऊ, कारण मिरचीचे हे साल राहिलेली आहे म्हणून। ही साल राहिलेली आपण डाळीसोबत बारीक करून घेऊ। या डाळी सुद्धा आपल्या छान अशा गार झालेल्या आहेत पूर्णपणे। या सुद्धा आपण अशा थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊ। एकदम बारीक असं हे दळून घ्यायचं आहे आपल्याला।
हे असं आपण बारीक दळून घेतलेलं आहे, तरी सुद्धा आपण चाळणीमध्ये टाकून त्याला चाळून घेऊ, म्हणजे त्याचे काही कण राहिले असतील तर ते चाळणीच्या वरती राहतील. तर बघा हे असे कण राहिलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. याच्यामध्ये परत दुसरे धान्य घालायचे आहे. तर मी सर्वच राहिलेलं धान्य असं दळून घेते. तर सर्व बघा मी हे दळून घेतलेलं आहे. आता याला मस्त असं एकजीव करून घेऊ. तयार आहे आपलं मस्त असं मेथकूट. मी याला परत मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं. छान असं मिक्स झालं आणि मस्त थोडंसं बारीक सुद्धा झालं. खूप छान असं हे सुगंधित मेथकूट झालेलं आहे. एकदम छान असं हे मेथकूट आपण तयार केलेलं आहे. एकदम सुगंधित असं हे 3-4 महिने आरामशीर मस्त टिकतं. तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.